नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पीक स्पर्धेत राजगडच्या शेतकऱ्यांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्यात आपला ठसा उमटवला आहे। सन 2025च्या खरीप हंगामातील जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून राजगड सज्जातील प्रगतशील शेतकरी शेख अजीम शेख खाजा मोइनुद्दीन यांनी उत्कृष्ट कामगिरी करतून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। तर महिला गटात सावित्रीबाई धोंडीबा मुनोरवार राजगड यांनी तालुका स्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राजगडच्या शीर पेचत आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले शानदार कार्यक्रमात या यशस्वी शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हा कृषी अधिशिक्षक अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते दोन्ही विजेत्या शेतकऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखणी यांच्या वतीने आधुनिक शेतीसाठी उपयुक्त ठरणारे नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया लिक्विड भेट म्हणून प्रदान करण्यात आले। राज्य शासनाच्या वतीने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी उद्देशाने ही पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते। या योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजगड सज्जाने सहाय्यक कृषी अधिकारी JS गीते यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या प्रभावी जनजागृती आणि प्रचारामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि त्यांचा लाभ आज राजगडच्या शेतकऱ्यांना मिळाला आहे। जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारे शेतकरी शेख अजीम यांनी आपल्या यशाचे श्रेय कृषी विभागाच्या मार्गदर्शनाला दिले आहे। त्यांनी तालुका कृषी अधिकारी निमोड साहेब, मंडळ कृषी अधिकारी नकाते साहेब तसेच सहाय्यक कृषी अधिकारी JS गीते यांचे मनपूर्वक आभार मानले। या सन्मान सोहळ्याच्या जिल्हा कृषी अधिशिक्षक अधिकारी दत्तकुमार कळसाईत, पूनमताई राजेश पवार, अर्चना गुंजकर, संदीपजी माळवदे, देविकांत देशमुख आणि अरविंद पांडगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया समय।